सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। राज ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केला। यावेळी महाराष्ट्रावर जर संकट आलं तर राज ठाकरे दोस्ती-बिस्ती काही पाहणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घोडबंदर रोडवर असलेल्या जंगल एका बिल्डराला देण्याचा घाट घातला आहे असा गंभीर आरोप केला आहे। ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली। यावेळी राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर झालेल्या सभेचा दाखला देत पुन्हा एकदा अदानी आणि भाजपवर निशाणा साधला। घोडबंदर रोडच्या पुढे जंगल आहे, 1000 एकर जागा बिल्डराला देत आहे। गणेश नाईक यांनी सांगितलं हे होऊ देणार नाही। आनंदाची गोष्ट आहे, मला हे कळलं, एकनाथ शिंदे यांच्या ओळखीतील लोकाला करून द्यायचं आहे। वरून केंद्रातून हे सांगणार या उद्योगपतीला देऊन टाका। ताडोबाचं जंगलाचं असंच झालंय, एका उद्योगपतीला खाणीसाठी जमीन दिली आहे। ताडोबाची जमीन खाणीला दिली आहे, एकरची जमीन देऊन टाकली, विमानतळ देऊन टाकलं, डम्पिंग ग्राउंड आहे ते देऊन टाकलं आहे। एकाच व्यक्तीवर एवढी मेहरबानी चालू आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला। कल्याण डोंबिवलीतील लोक आणायची होती, आज एका घरात 5000 वाटत आहे। मला कळत नाही, विकास केला आहे मग पैसे का वाटत आहे? मला पैसे घेणाऱ्यांची चिंता वाटत आहे। आपण 5,000 आपल्या मुला-मुलींना काय सांगत आहे? उद्या समाजात जातील काय सांगितली माझा बाप आणि आई मतासाठी विकले गेले। उद्या त्यांचे मित्रपरिवार काय म्हणतील? उद्या ते म्हणतील यांचे आई वडील पैसे घेतात। कल्याण डोंबिवलीमध्ये गुलामांचा बाजार केला, पैसे देऊन उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलं।